जय मित्रांनो, मी दीपक कुरनोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट या चॅनलवर. मित्रांनो, आपण एसएससी जीडी ची प्रॅक्टिस सेट घेत होतो बरोबर, जे पीवायक्यूज आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले आहेत गणितचे. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट पहिला संपवला होता. आज आपण घेणार आहे प्रॅक्टिस सेट दुसरा. ठीक आहे. हा पेपर झालेला आहे 4 फेब्रुवारी 2025 शिफ्ट 2 चा. तर त्या शिफ्टचे 20च्या 20 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून घेणार आहे. कारण का एसएससी जीडी जर 2026 तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला पीवायक्यू सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. सिलेबस कव्हर करा. त्याचबरोबर तुम्हाला पीवायक्यू करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पीवायक्यू केला नाही तर कदाचित तुमचं सिलेक्शन हुकलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळं जे पीवायक्यूज आहे ते व्यवस्थितपणे बघा. अगदी मराठीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. बेसिक गोष्टी तर सांगणारच आहे. पण त्यासोबत परीक्षेमध्ये कसा अप्रोच असला पाहिजे आपला. परीक्षेमध्ये आपण त्या क्वेश्चन्सना कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. या लहान-लहान गोष्टी सुद्धा तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्कं होऊ शकेल. ठीक आहे. तर बघा, या सीरीजमध्ये किंवा या शिफ्टमध्ये पहिला प्रश्न काय आला होता? क्वेश्चन काय बघा, एक दुकानदाराने 520 ला एक वस्तू विकत घेतली. 10% नफा मिळवण्यासाठी त्याने किती किमतीला वस्तू विकावी असं म्हटलंय. ठीक आहे. त्यांनी काय घेतले? 520 ला एक वस्तू विकत घेतली. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमत किती आहे माझी? 520 आहे. ओके. आता 10% नफा मिळवण्यासाठी त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे असं विचारलं आहे. ठीक आहे. आता बघा, खरेदी किंमत ही नेहमी किती असते रे? सर 100% असते. किती असते? 100%. आता याच्यात त्याला काय मिळवायचं आहे? 10% नफा मिळवायचा आहे. म्हणजेच ती वस्तू कितीला विकायला पाहिजे तो? 110% ला विकायला पाहिजे. बरोबर आहे ना? कितीला विकायला पाहिजे? 110 रुपयाला विकायला पाहिजे. मग आपल्याला काढायला काय लागणार? या 520 चं 110% काढा. 110% म्हणजेच काय? सर 110 भागिले 100. 110 भागिले 100. सॉल्व्ह करा. काय येईल सांगा आन्सर. तर झिरोला झिरो कॅन्सल होईल. ओके. या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. 11 गुणिले 2 करा. 11 दुनी 22. हातच्याला जाईल 2. 11 पाची 55 अधिक 2 57. म्हणजेच काय? ती वस्तू सर त्याला 572 रुपयाला विकावी लागेल. जेणेकरून त्याला काय होईल? 10%चा नफा होईल. क्लिअर आहे? चला दुसरा प्रश्न कोणता आहे बघा. काय प्रश्न आहे? एका वर्गातील 48 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर शिक्षकांचे वय समाविष्ट केल्यास संपूर्ण गटाचे सरासरी वय 23 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती असेल? आता याच्या सॉल्व्ह करण्याच्या, ठीक आहे, सरासरीचा क्वेश्चन आहे. 2 टाइप तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिली बेसिक आणि दुसरी असणार आहे ती थोडीशी ऍडव्हान्स, किंवा ऍडव्हान्स ऐवजी मी याला काय म्हणेन? शॉर्ट मेथड. काय म्हणेन याला? शॉर्ट मेथड. आता बेसिक मेथड आपण कसं सॉल्व्ह करतो? तर 48 विद्यार्थ्यांची वय 22 वर्ष आहे सरासरी वय. म्हणजे 48 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती होईल रे? 48 गुणिले 22 होईल. बरोबर. किती येईल सांगा मग? 22 न 48 ला गुणा. 22 साठी किती येतं? 22 साठी किती येतं? 176. बरोबर. 6 ह्याच्याला जाईल 7 17. 22 चोक 88. 88 अधिक 17 किती होईल? 5 येईल ना. 88 अधिक 17. 8 अधिक 5 किती होतं? 15 होतं. हातच्याला जाईल 1. 8 अधिक 1 9 आणि 1 10. सर 1056 झालं. बरोबर. आता आपण काय करतो? सर संपूर्ण गटाचे वय 23 वर्ष झाले. कधी? जेव्हा शिक्षक ऍड होतो. म्हणजेच काय? जेव्हा या 48 चे 49 होतात. म्हणजे शिक्षक एकटा ऍड झाल्यानंतर काय झाला? 49. आता या 49 जणांच्या वयाची बेरीज किती येईल सांगा? 23 गुणिले 49 करा. कितीनं भाग जाईल सांगा? किंवा गुणाकार किती येईल याचा? 3 नव्वे 27. सर हातच्याला जाईल 2. 3 चोक 12. ओके, साईडला करतो मी. 3 चोक 12 अधिक 2 14. आता 2 न भाग द्या. 2 9 18. हातच्याला जाईल 1. 2 चोक 8 अधिक 1 9. बरोबर. किती आलं? 7 2 1. हातच्याला जाईल 1 आणि 1. ठीक आहे, 11 होईल. किती आलं? 1127 आलं. किती आलं? 1127. मग आपण काय करतो? या दोघांमधला फरक काढतो. काय करतो आपण? या दोघांमधला फरक काढतो. फरक कितीचा आहे सांगा दोघांमध्ये? तर 7 मधून 6 गेलं. 1. 2 मधून 5 जात नाही. म्हणून काय केलं? 12तनं 5 वजा करा. इथं हातच्या घेतलाय मी. 12तनं 5 वजा केला. किती उरेल माझं? 7 उरेल. एकातनं 1 गेलं तर 0. एकातनं 1 गेलं 0. म्हणजे जे माझं शिल्लक राहतं ते वाढलंय ना. आणि ते वाढलंय कशामुळं? तर शिक्षकाच्या आल्यामुळं.
म्हणजे हेच काय असणार आहे, शिक्षकाचं वय असणार आहे. हेच काय असणार आहे, शिक्षकाचं वय असणार आहे. ऑप्शन फर्स्ट माझा करेक्ट असणार. ठीक आहे. पण याच्यासोबत सर थोडंसं ऍडव्हान्स जायचं आहे मला. हे सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. तर इथं काय मेथड वापरू शकतो मी? इथं काय मेथड वापरू शकतो बघा. लक्ष द्या. काय करायचं? सर 22 वर्ष वय होतं 48 मुलांचं. 48 मुलांचं किती होतं? 22. झाले किती? 23. झाले किती? 23. म्हणजे सर वाढले किती? 1. वाढले किती? 1. जितकं वाढले तितक्याला पहिला गुणा पहिला होती त्या मुलांनी. ठीक आहे. पहिला किती होते? तर 48 होते. आता 23 झाले. म्हणजे सगळ्यांचं 1-1 वर्ष वाढणार आहे. या 48 मुलांचं पण 1-1 वर्ष वय वाढलं. सरासरी 1 न वाढल्यामुळे. ठीक आहे. याच्यामध्ये प्लस काय करणार आपण? 48 जणांचं तर सर 1-1 न वाढलंच. पण जो 49वा शिक्षक आलाय तो पण 23 वर्ष आपल्याला ऍड करायला लागेल ना, कारण त्याचं पण सरासरी वय किती असणार आहे? 23. काय केलं मी? जितकं वाढलंय त्याला जुन्या विद्यार्थ्यांच्या संख्येनं गुणलं आणि त्याच्यामध्ये ऍड काय केलं? जी नवीन सरासरी आहे आपली. नवीन सरासरी किती आहे? 23. तर यांची बेरीज करा. किती होईल सांगा? 48 गुणले 1 48च. 8 आणि 3 सर 11. हातच्याला जाईल 1. 2 आणि 4 6 अधिक 1 7. अशा पद्धतीनं सुद्धा डायरेक्टली काढू शकताय. ठीक आहे. 2 मेथड आहे तुमच्याकडे. इथं थोडंसं जास्त कॅल्क्युलेशन करायला लागेल. इथं इझिली तुमचं उत्तर निघून जाईल. ठीक आहे. परीक्षेमध्ये कोणती यूज करायची? मोस्टली या मेथडनं जायचं. कारण का? इथं थोडंसं आपला वेळ वाचतो आणि वेळ वाचवणं तुमच्या एसएससी जीडी साठी खूप महत्वाचं आहे. ओके. चला. नेक्स्ट बघा. काय प्रश्न आहे? 672 आणि 7056 चा लसावी आहे. आता मला लसावी विचारलाय कशाचा? 672 आणि 7056 चा. आता सर इझिली आपण काढू शकतो कसा? 672 गुणिले 7056 चा मला लसावी काढायचा आहे. तर लसावी कसा काढतो रे? आपण या मेथडनं काढतो. सगळ्यात पहिला काय करूया आपण? कितीनं भाग जातो? सर 4 न जातो का? जातो. 4 न भाग द्या. 4 एके 4. 4 सम 24 आणि 4 आठ 32. बरोबर ना? इथं 4 न भाग द्या. काय होईल? 4 एके 4. उरलं किती बघा? 30. 4 सत्ते 28. उरलं 2. 4 सम 24 आणि 4 चोक 16. आता कितीनं भाग देता येईल रे? परत 4 न जाईल का? परत 4 न देऊया की 3 न पण देऊ शकतो मी. ठीक आहे. 3 न देतो. कारण का? 64 ला पण 4 न जाईल सोडा. 68 ला पण जाईल. 4 नच देऊया. 4 चोक 16. 4 दुनी 8. इथं लाईन घेतो. ओके. 4 चोक 16. 4 चोक 16 आणि 4 एके 4. आता काय करूया आपण? 3 न भाग देऊया. 3 न भाग द्या. 3 एके 3. 3 चोक 12. 3 एके 3. 3 चोक 12. 3 साते 21. आता 14 आणि 147 मिळालं. कितीनं भाग जाईल रे? सर 7 न जातो. कितीनं जातो? 7 न जातो. 7 दुनी 14. 7 दुनी 14 आणि 7 एके 7. आता खाली मला 2 आणि 21 मिळालं. दोन्ही संख्येला कोणत्या एका कॉमन संख्येने भाग जातो का रे? नाही जात. मग आपण काय करतो लसावी काढताना? या सगळ्यांचा गुणाकार करतो. बरोबर ना? या सगळ्यांचा गुणाकार करतो. पण इथं ना मी जर बघितलं तर 2 6 4 6 म्हणजे थोडेसे का असेना पण युनिट डिजिट वेगळे आहेत. सुटे स्थानावर अंक वेगळे आहेत. मग इथं सगळ्यात पहिला विचार करताना काय करा? या सगळ्याचा गुणाकार करण्यापेक्षा त्याच्या सुटे स्थानांचा फक्त गुणाकार करा. म्हणजेच काय म्हणतोय मी? 4 चोक 16 म्हणजे सर इथं मला 6 मिळालं. 6 त्रिकम 18 म्हणजे सर मला इथं 8 मिळालं. 8 साती 56 सर मला इथं 6 मिळालं. 6 दुनी 12 सर मला 2 मिळालं आणि 2 एक्के 2 मला 2 मिळालं. म्हणजे सुट्टे स्थानी काय येणार आहे माझं? 2 येणार आहे. आता सुट्टे स्थानी 2 फक्त ऑप्शन फर्स्ट दिसतोय म्हणजे ऑप्शन फर्स्ट माझा बरोबर असणार आहे. याचा तुम्ही सगळा जरी गुणाकार केला तरी तुमचं काय मिळणार आहे? सुट्टे स्थानी 2च मिळणार आहे. बरोबर? आणि तुमचं याचा सगळ्याचा गुणाकार 14,122च येणार आहे. पण तो सगळा गुणाकार करण्याऐवजी मी काय केलं? फक्त त्यांच्या सुट्टे अंकांचा गुणाकार करत गेला. म्हणजेच काय? 4 चोक 16. 16 मध्ये सुट्टे काय येतं? 6. मग त्या 6 ला घेऊन पुढच्या 3 ला गुणलं. 6 त्रिकम 18. 18च्या सुट्टे स्थानी काय येतं? सर 8 येतं. त्या 8 ला घेऊन 7 ला गुणलं. 8 साती 56. सर सुट्टे स्थानी काय येतं? 6. 6 दुनी
12 तर सुट्टे स्थानी किती येतं 2 येतं आणि बे के बे सुट्टे स्थानी काय राहिलं माझं 2 म्हणजे युनिट डिजिट ज्या ऑप्शनचा 2 असेल ते माझं उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? अशा पद्धतीने थोड्याशा शॉर्ट ट्रिक आपण यूज करत जायच्या जेणेकरून आपला जास्तीत जास्त वेळ वाचला पाहिजे. सॉरी. आता बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे? रचिनने एक अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने 2 तासात आणि 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने 80 किलोमीटर अंतर पार केले. तर रचिनचा सरासरी वेग किलोमीटर पर आवर मध्ये शोधा म्हटले. आता मला काय काढायचं रे? मला काढायचंय सर सरासरी वेग. काय काढायचंय? सरासरी वेग. आता जेव्हा पण मला सरासरी वेग काढायचा असतो तेव्हा मला काय माहित पाहिजे रे? सर ठीक आहे मला काय माहित पाहिजे? अंतर, एकूण अंतर भागिले एकूण वेळ माहित पाहिजे. एकूण अंतर आणि एकूण वेळ माहित पाहिजे. आता याच्यावरून आपल्याला काय शोधायला पाहिजे? एकूण अंतर आणि एकूण वेळ शोधायला पाहिजे. समजा मी म्हटलं रचिन इथून सुरुवात केलाय. तो काय केलाय 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 2 तासात अंतर पार केलंय. ठीक आहे. तो 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 2 तास ट्रॅव्हल केलं. ठीक आहे. हे 2 तास तो ट्रॅव्हल केला. आता बघा एका तासात तो 60 किलोमीटर जातो. म्हणजे 2 तासात किती गेला असणार आहे रे? सर 120 किलोमीटर गेला असणार. किती गेला असणार आहे? 120 किलोमीटर. बरोबर ना? 60 किलोमीटर प्रति तास याचा अर्थ काय? तो एका तासात 60 किलोमीटर जातो. आणि असं तो 2 तास प्रवास केलाय. म्हणजेच काय टोटल सर 120 किलोमीटर प्रवास केला. आता पुढे काय सांगितलंय त्यांनी? 40 किलोमीटर प्रति तास वेगाने तो 80 किलोमीटर अंतर पार करतो. तो इथून पुढे काय करतो? परत 80 किलोमीटर जातो. इथून पुढे काय करतोय तो? परत 80 किलोमीटर जातो. ठीक आहे. पण या 80 किलोमीटर किती वेगाने केलाय तो? 40 किलोमीटर प्रति तास. म्हणजे तासाला 40 किलोमीटर. मग 80 किलोमीटर जायला त्याला किती वेळ लागणार आहे? सर 2 तास लागणार आहे. किती लागणार आहे? 2 तास. मग हे सूत्रामध्ये ठेवा. एकूण अंतर किती होईल सांगा? 120 अधिक 80. सर 200 झालं माझं एकूण अंतर. भागिले वेळ किती? इथं 2 तास वेळ लागलाय त्याला, इथं 2 तास. म्हणजे सर एकूण 4 तास वेळ लागलाय. कॅल्क्युलेशन करा. बेके बे, बे पंचे सॉरी 4 एके 4, 4 पंचे 20, 0 आहे असं. म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं? 50 मिनिट त्याला वेळ लागणार आहे. सॉरी वेग आहे ना. वेग किती होणार आहे त्यांचा? 50 किलोमीटर पर आवर. सरासरी वेग किती असणार आहे? 50 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन सेकंड माझा करेक्ट असणार आहे. सिंपल आहे. क्वेश्चन खूप किचकट केलेलं नाही. फक्त त्यांनी थोडस फिरवून विचारलंय. त्यावरून आपल्याला एकूण अंतर आणि त्याचा एकूण वेळ फक्त काढायचा आहे. ते काढलं की सूत्रामध्ये ठेवा. डायरेक्टली तुमचं उत्तर येऊन जातं. बरोबर आहे ना? चला पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न सांगितलाय? एक ठराविक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक 40% किंवा 25% आणि 15% अशा 2 सलग सवलती यामधून कोणती एक घ्यावी हे ठरवू शकत नाही. दोन्ही सवलतीमधील फरक काय? आता बघा इथं एका केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली 40% डिस्काउंट मिळाला. ठीक आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय झाले? 25% अधिक 15%चा डिस्काउंट मिळाला. अधिक 15%चा डिस्काउंट मिळालाय. आता ही काय झाली? एकल सूट. म्हणजे डायरेक्टली सर त्याला 40% डिस्काउंट मिळालाय. आणि ही काय झाली? सलग सूट. सलग सूट. आता या दोन मध्ये मला जर कंपॅरिझन करायचं असेल तर या सलग सूटला काय करायला पाहिजे? मला एकल सूट मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मग एकल सूट मध्ये आपण कसं कन्वर्ट करतो? सर 2 सलग सूट जर दिल्या असतील तर मला फॉर्म्युला काय वापरायला लागतो? ए अधिक बी वजा ए गुणिले बी भागिले 100. हा फॉर्म्युला वापरायला लागतो. म्हणजे मला एकल सूट मिळते. मला सांगा ए अधिक बी किती होईल? 25 अधिक 50 तर 40 वजा 25 गुणिले 50 करा. 15 5 75. हाच्याला जाईल 7. 15 दुनी 30 अधिक 7 37 भागिले 100. बरोबर ना? म्हणजेच किती येईल रे? 40 वजा 3.75 येईल. 40 वजा 3.75 येईल.
आणि हे किती आहे सर, हे आहे 40%. मला सांगा फरक कितीचा आहे, फरक कितीचा आहे सांगा. सर इथं पण 40 आहे आणि इथं पण 40 आहे, पण इकडे 40 मधून 3.75 वजा कराले. वजाबाकी करायची सर गरज आहे का, नाही. 40 क्लिअर दिसते. 3.75 वजा कराले, याचा अर्थ काय, फरक सर 3.75चाच असणार आहे. बरोबर आहे ना. ऑप्शन 3.75, ऑप्शन ए माझा करेक्ट असणार आहे. फरक कितीचा आहे दोन्ही सवलतींमध्ये, तर 3.75%चा. समजलं. ओके, चलो नेक्स्ट. काय प्रश्न आहे बघा. एक उमेदवार 25% गुण मिळवतो आणि 68 गुणांनी अनुत्तीर्ण होतो. प्रश्न इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. काय झालाय, तो 25% गुण मिळवलाय आणि 68 गुणांनी अनुत्तीर्ण झालाय. तर दुसरा उमेदवार 50% गुण मिळवतो आणि त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गुणांपेक्षा 42 गुण अधिक मिळतात. ठीक आहे. तर परीक्षेचे जास्तीत जास्त गुण किती ते काढा म्हटले मला. म्हणजेच काय, ती परीक्षा एकूण किती मार्कांची आहे हे मला त्यांना सांगायचं आहे. पण त्यासाठी त्यांनी मला काय दिले, एक विद्यार्थी दिलाय जो नापास झालाय आणि एक विद्यार्थी दिलाय ज्याला पास होण्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क पडले. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा उत्तीर्ण होण्यासाठी मी म्हटलं की थोडे मला एक्स गुण पाहिजे. ओके. समजा हा जो 25% आहे, ज्या विद्यार्थ्याला 25% मिळाले त्याला अजून 68 मार्क पडले असते, अजून 68 मार्क पडले असते, तर तो पास झाला असता. तर तो काय झाला असता, पास झाला असता. कारण 25% पडल्यावर 68 गुणांनी तो अनुत्तीर्ण झालाय, नापास झालाय. म्हणजे अजून 68 पडले असते तर तो पास झाला असता, जे की त्याचे पासिंग मार्क असते. बरोबर ना. आता तेच दुसऱ्याच्या बाबतीत बघा, ज्याला 50% गुण मिळाले, ज्याला 50% गुण मिळाले त्याला पासिंग मार्क पेक्षा, त्याला पासिंग मार्क पेक्षा 42 गुण जास्त मिळाले. म्हणजे या 50% पडलेल्या विद्यार्थ्याला जर 42 गुण कमी पडलेले असते तर तो पासिंग मार्कवर आला असता. बरोबर ना. म्हणजे या दोघांना मी काय ठेवू शकतो, इक्वल ठेवू शकतो, बरोबर ठेवू शकतो. आता सॉल्व्ह करा. काय करा, हे 68 आहे असं ठेवतो, हे 68 काय करतो, आहे असं ठेवतो. वजा 42 आहे ते इकडं अधिक 42 होईल. बरोबर. 50% सर आहे असं ठेवतो आणि इकडं जे अधिक 25 आहे ते इकडे काय होईल सर, वजा 25 होईल. बरोबर ना. म्हणजे किती मिळेल सांगा मला, 68 अधिक 42 सर 110. बरोबर किती सर, 25%. म्हणजे मला काय कळालं, 25%ची किंमत ही 110. मला काय समजलं इथं, 25%ची किंमत ही 110. बरोबर. आता त्यांनी काय विचारलंय, परीक्षेचे जास्तीत जास्त गुण किती आहेत. ठीक आहे. मग सर परीक्षा नेहमी काय असते, 100% असते ना. परीक्षा नेहमी काय असते, 100% असते. मग इथे इझिली बघा, इथे काय झाले, 25 चोक 100 झाले, म्हणजे गुणले 4 झाले. इथं पण काय करा, मग गुणले 4 करा. 110 गुणले 4 किती होईल, तर 440. म्हणजेच काय, 100% बरोबर किती येणार आहे माझं, 440. म्हणजे त्या परीक्षेचे जे जास्तीत जास्त गुण आहेत ते किती असणार आहेत रे, तर सर 440 असणार आहेत. ऑप्शन 4 माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लियर है. चलो आगे चले फिर. बेटा ले, काय बघा, अमित 5,400 आणि गोपाल 9,400 ची रक्कम समान वार्षिक सरळ व्याज दराने गुंतवतात. ठीक आहे. आता इथं सरळ व्याज म्हटलंय. काय केलंय, अमित जो आहे तो 5,400 रुपये गुंतवतोय. ठीक आहे. आणि जो गोपाल आहे तो 9,400 रुपये गुंतवतोय. ठीक आहे. आता काय म्हटले त्यांनी, 4 वर्षाच्या शेवटी म्हणजे 4 वर्षानंतर गोपालला अमित पेक्षा 480 रुपये व्याज जे आहे ते अधिक मिळते, म्हणजे जास्त व्याज मिळते. किती, 480 रुपये. तर वार्षिक व्याज दर शोधा. आता मला सांगा, सरळ व्याज आहे, 4 वर्षात 480 रुपये अमितला, सॉरी गोपालला जास्त मिळाले. आता काय मिळाले सांगा, कारण अमितने फक्त 5,400 गुंतवलेले आणि जो गोपाल आहे त्याने 9,400 गुंतवलेले. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, जो गोपाल आहे तो अमित पेक्षा सर 4,000 रुपये जास्त गुंतवलेला. किती, 4,000 रुपये जास्त गुंतवलेला. आणि ह्या 4,000 रुपये जास्त गुंतवल्यामुळंच त्याला जे व्याज आहे
ते 480 रुपये जास्त मिळाले ना. पैसे आपण जितके गुंतवू तितके जास्त व्याज मिळणार आहे. बरोबर. आता 480 जास्त गुंतवलेत, सॉरी 4000 जास्त गुंतवलेत म्हणून त्याला 480 रुपये व्याज मिळालं. बरोबर. मग हे 480 4000च्या किती टक्के आहे हे काढा, तुम्हाला व्याज दर मिळेल. किती टक्के आहे सांगा, कसं काढणार? सर 100%ची व्हॅल्यू जर 4000 असेल म्हणजे 100 भागिले 4000 गुणले तर 480 ची व्हॅल्यू किती? बरोबर ना. अशा पद्धतीने काढू शकतो की 480 ही किती टक्के आहे. बरोबर. आता बघा 1 2 3 0 1 2 आणि हा तिसरा शून्य कॅन्सल झाला. 4 एके 4 4 एके 4 4 दोन्ही 8. उत्तर किती आलं रे? सर 12% आलं. उत्तर किती आलं? सर 12%. व्याजदर किती मिळाला मला? 12% मिळाला. पण 12% हा व्याजदर आहे का? नाही. तर 480 हे 4000च्या 12% हे मला कळालं. आता मला व्याजदर काढायचा आहे. आता सर 12% व्याज मिळाले. पण ते किती वर्षात मिळाले? 4 वर्षात. आणि व्याजदर काय असतो? एका वर्षाचा असतो. R% किती असतो? तर एका वर्षाचा असतो. म्हणजेच मला काय करायला पाहिजे? या 12%ला 4 न भाग द्यायला पाहिजे. म्हणजेच काय होईल? 4 त्रिकम 12. व्याजदर किती येईल माझा? 3%. ऑप्शन ए 3 माझं करेक्ट उत्तर असणार आहे. समजलं? सेम टाईपचा प्रश्न, सेम किमती होत्या, फक्त 4 वर्षाच्या जागी 5 वर्ष होतं आणि 480च्या जागी दुसरी रक्कम होती. बरोबर. आणि अशाच टाईपचा प्रश्न आपल्याला मागच्या शिफ्टला विचारला होता, जी फर्स्ट शिफ्ट होती त्यामध्ये. त्यामुळे मी सांगतोय पीवायक्यूज खूप महत्वाचे असतात, कारण त्यावरच आधारित प्रश्न असतो, फक्त थोड्याशा किमती बदलल्या जातात. क्लिअर आहे? चलो आता नेक्स्ट बघा, काय प्रश्न आहे? मूल्यांकन करा म्हटले, म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी फक्त करायची आहे. फक्त ही जी बेरीज वजाबाकी आहे ती आपल्याला एका रूल न करायची असते, ज्याला आपण बोर्डमास रूल म्हणतो. कंचे भागू बेव. खूप पहिल्यापासून शिकलोय आपण कंचे भागू बेवनं कसं सोडवायचं. त्यात काय करतोय सांगा आपण? पहिला सर भागाकार सोडवतोय, त्यानंतर सर गुणाकार सोडवतोय, त्यानंतर बेरीज करतोय आणि त्यानंतर वजाबाकी करतोय. बरोबर. मग मी काय करणार? पहिला भागाकार करणार. 16 अधिक भागाकार किती येईल सांगा? 10 भागिले 5. 5 दुनी 10 म्हणजे सर 2 येईल. वजा भागाकार तर झालाय सर, फक्त गुणाकार राहिलाय. आता गुणाकार करा. 3 दोन्ही 6. मग किती येईल सांगा? 12 अधिक 2 18. 18 वजा 6 सर 12. किती आलं? 12. ऑप्शन ए माझं करेक्ट आन्सर असणार आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. एसएससी जीडी ला तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. इतका सोपा प्रश्न विचारला जातो मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 9. आता हा त्याच टाइप मधला थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन टाकलाय, थोडासा अवघड आहे लय. आता इथं आपल्याला कंचे भागू बेव वापरायचंच आहे, पण त्याच्यात काय करतोय आपण? पहिला हा कंस सोडवतोय, भागाकार करतोय, त्यानंतर गुणाकार करतोय. ठीक आहे. एक एक कंस आपण इथं सोडवत घेतोय. सगळ्यात पहिला काय करतो? मोठा कंस मी काढून टाकतो. हा कंस सोडूया. इथं काय सांगितलंय? 84 भागिले 6 सांगितलंय. मग 84 भागिले 6 सगळ्यात पहिले सगळे कंस सोडवून घ्यायचे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 84 भागिले 6 किती येईल सांगा? 6 एके 6 आणि 6 चोक 24. सर 14 आलं. हा कंस तर सॉल्व्ह झाला, म्हणजे इथं कंस लिहायची गरज नाही. आता इथं गुणाकार आहे तसं ठेवतो मी. ठीक आहे. आता हा कंस मी लगेच सोडवणार नाही, कारण आत एक कंस आहे, त्याच्यामुळे मी हा कंस आहे असा लिहितो. ठीक आहे. आता बघा या दोघांमध्ये अधिक आहे, त्याच्यामुळे मी हा भागाकार करू शकतो. 7 91 भागिले 7 कसं लिहू मी? 7 न भाग देऊया. तर 7 एके 7 आणि 7 त्रिक 21. तर इथं 13 मिळालं. अधिक 16 भागिले 2 किती मिळतं रे मला? 8 मिळतं. गुणले आतला कंस सोडवा. 8 वजा 6 किती मिळेल मला? 2 मिळेल. तर हा कंस आता राहिला, बाहेरला कंस सगळा सॉल्व्ह झाला. बरोबर ना. आता बघा किती मिळेल मला? 14 गुणिले हे सॉल्व्ह करा. 8 दोन्ही 16 होतं. ठीक आहे. हा कंस आहे असा ठेवीन, कारण पहिला गुणाकार करायचा आहे मला. 13 अधिक किती मिळेल इथं? 8 दोन्ही 16. किती येईल सांगा मग मला? 14 गुणले 29. बरोबर ना. 14 गुणले किती मिळेल मला? 29. किती आन्सर येईल सांगा? 4 9 36. सर 6 2 ठिकाण आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण सॉल्व्ह करायला लागेल. बरोबर. मग गुणाकार करा. 14 9 26 असे येतं.
6 हातच्याला जाईल 12 आणि 14 दुने 28 अधिक 12 40. किती उत्तर येईल माझं? 406. ऑप्शन 4 माझं बरोबर उत्तर असणार आहे. समजलं? फक्त काय स्टेप बाय स्टेप सोडवायचं. कंस पहिला लहान लहान जे गोल कंस दिसत आहेत हे गोल कंस पहिला सोडवायचे. त्यानंतर जे मिशी कंस आहेत ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग त्यात भागाकार वगैरे असतो, आज गुणाकार वगैरे असतो, तो सगळं आपण कुठल्या मेथडनं सॉल्व्ह करतो? कंचे भागू बेवर. सोपं आहे. फक्त इथं काही गडबड करायची नाही. अगदी व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप जात जावा जर तुम्हाला समजत नसेल. पण गडबड करू नका, कारण गडबडीत अशा प्रश्नांची उत्तरं भरपूर वेळा चुकतात. ठीक आहे. तर ही चूक तुम्ही परीक्षेत केला तर तुमचं सिलेक्शन हुकलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 10 काय आहे? पेट्रोलची किंमत प्रति लिटर 60% वाढते तर पेट्रोलचा वापर किती टक्क्यांनी कमी केला पाहिजे की त्यावर होणारा खर्च केवळ 12% वाढेल? सेम टाईपचा प्रश्न आपल्याला लास्ट सेट मध्ये सुद्धा होता. काय प्रश्न आहे बघा. पेट्रोलची किंमत 60% वाढते. म्हणजे काय झालं रे? पेट्रोलची किंमत सर 160% होईल. पहिला किती असते ती 100% असते. आता 60% वाढली म्हणजे 160% झाली. आता काय करायचं आपल्याला? खर्च 12% फक्त वाढला पाहिजे. म्हणजे जो माझा खर्च आहे ना तो फक्त 112% झाला पाहिजे. 100% वरून फक्त 112% झाला पाहिजे. म्हणजे मला किती कमी करावं लागेल सांगा वापर? तर 160 आणि 12% मधला फरक काढा. कितीचा फरक आहे रे? कितीचा आहे? सर 48चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 48%चा फरक आहे. बरोबर. मग हेच आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. सर वापर हा 48 ने कमी झाला पाहिजे. कशावर? तर सर 160 वर. गुणले काय करा? 100. तुमचं उत्तर येऊन जाईल. चला सॉल्व्ह करा. किती होईल सांगा? झिरोला काय होईल? झिरो एक कॅन्सल करतो मी. 4 आणि चौक 16 किंवा 4 आणि चौक 16 कशाला? डायरेक्ट 16 ना भाग देऊया. 16 एक 16, 16 दोन 32 आणि 16 त्रिक 48. 3 गुणले 10 किती येईल सर? 30%. काय येईल? 30%. म्हणजे सर जो वापर आहे तो ऑप्शन 3 30% आपल्याला कमी करावा लागेल जेणेकरून आपला जो खर्च आहे तो फक्त 12% वाढेल. क्लिअर आहे? सोपं आहे. ओके. चलो पडते जाऊया. चला नेक्स्ट प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 11 काय? जर 7A बरोबर 6B बरोबर 12C असेल तर एबीसी किती असेल? गुणोत्तरवरचा प्रश्न आहे. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. अशा टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला शिकवले. जेव्हा पण तुम्हाला असं दिलं जातं 7A बरोबर 6B बरोबर बरोबर 12C. ओके. जेव्हा पण असं दिलं जातं आणि तुम्हाला एबीसीचं गुणोत्तर काढायला लावलं जातं त्यावेळेला मी काय सांगितले? जेव्हा पण तुम्ही या ए ची व्हॅल्यू काढणार जेव्हा पण तुम्ही या ए ची व्हॅल्यू काढणार आहे त्यावेळेला ए सोडून बाकीच्या दोन सहगुणकांचा गुणाकार करा. म्हणजे 12 सण 72 होईल. बरोबर. हा झाला ए ची व्हॅल्यू. जेव्हा पण तुम्ही या बी ची व्हॅल्यू काढणार जेव्हा पण तुम्ही या बी ची व्हॅल्यू काढणार आहे तेव्हा हा बी सोडून बाकीच्या दोघांच्या सहगुणकांचा गुणाकार करा. 12 सत्ती 84. ओके. आणि लास्ट पार्ट जेव्हा पण तुम्ही या सी ची व्हॅल्यू काढणार आहे तेव्हा हा सी सोडून बाकीच्या दोघांचा गुणाकार करा. 7 सक्कम 42. बरोबर ना? आता याचं गुणोत्तर काढा. आता याचं गुणोत्तर काढा. गुणोत्तर किती येईल सांगा? कितीने भाग जातो रे? तर सगळ्या संख्येना सर 6 ने भाग जातो. कसा जाईल सांगा? तर 6 एके 6, 6 दोन्ही 12. त्यानंतर इथं भाग द्या. 6 एके 6 आणि 6 चोक 24. इथं भाग द्या. 6 सत्ते 42. माझं गुणोत्तर किती आलं? 12 14 14 7. ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय सांगा? तर 12 14 14 7. ऑप्शन 3 माझा करेक्ट आन्सर असणार आहे. समजलं? इतकं इझी आहे. ओके. खूप अवघड नाही. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय? एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल खरेदी किमतीला विकण्याचे आश्वासन देतो. ठीक आहे. काय सांगायला तो की मी जेवढ्याला आणले की नाही भावा तेवढ्यालाच द्या. ठीक आहे असं तो म्हणाला. पण काय करतोय बघा तो प्रत्यक्षात लिहिलेल्या वजनापेक्षा 56% कमी वजनाचा वापर करतो. तो काय करतोय? 56% सॉरी 26% कमी वजनाचा वापर करतोय.
तर नफ्याची टक्केवारी शोधा म्हटले. आता बघा, तो काय म्हणतोय की मी जेवढ्याला आणलोय तेवढ्यालाच द्याल, म्हणजे तो 100 रुपयाला आणला असला तर 100 रुपयालाच द्यालाय. पण द्यालाय ऍक्च्युअली किती रुपयाचं तो, तर 26% कमीच द्यालाय. काय द्यालाय तो ऍक्च्युअली 26% कमीच. म्हणजे तो 100ची वस्तू घ्यालाय तर 100 रुपये, पण द्याला ऍक्च्युअली किती रुपयाचं, तर 26% कमीच. म्हणजे सर तो द्यालाय फक्त 74 रुपयाच. तो द्यालाय फक्त काय 74 रुपयाच. मग अशा केसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, जी 100 असते ती असते आपली विक्री किंमत, ती असते आपली विक्री किंमत. जी 74 आहे, जे ते ऍक्च्युअल द्यालाय, ती असते आपली खरेदी किंमत, खरेदी किंमत. आणि या दोघांच्या मधला जो फरक आहे, या दोघांच्या मधला जो फरक आहे, जो की 26 आहे, ती काय असते आपला, तो काय असतो आपला, तो असतो सर आपला नफा. तो असतो आपला नफा. तर आपल्याला नफ्याची टक्केवारी शोधा म्हटलंय, म्हणजेच मला काय काढायचंय रे, मला सर काढायचं इथं शेकडा नफा. मग शेकडा नफा बरोबर काय असतं, नफा भागिले खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे रे सर 74, आणि गुणले काय असतं 100. सॉल्व करा. कितीनं काय काय करू शकतोय मी, 2 न भाग देऊया. बेत्रिक 6, बेसाती 14, बेक के बेत्रिक 6. किती आलं सांगा मला हेच, किती आलं, 13 गुणले 100, तर 1300 भागिले 37. आता ऑप्शन कड बघा, ऑप्शन कड सर प्रत्येकाच्या छेदामध्ये 37 दिसते, बरोबर. इथं 37 आहे. आता बघा, जे अंशामध्ये येणार आहे त्याच्या शेवटला मला काय पाहिजे, 0 पाहिजे. ठीक आहे, इथं पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. ही जी ट्रिक सांगतोय ना, ती तुमचा खूप वेळ वाचवणार आहे. काय पाहिजे सर, सुटे स्थानावर अंक 0 पाहिजे. मग ऑप्शन मध्ये सांगा, सुटे स्थानावर अंक 0 कुठला येणार आहे, 7 गुणले 5, 7 5 35, अधिक 5 किती येईल, तर 0. म्हणजे हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. पण यासोबत बाकीचे पण ट्राय करा, 0 येतोय का बघा. 7 7 49, अधिक 0 किती येईल, 9, बरोबर. 7 सक्कम 42, अधिक 6 किती येईल, 48, 8 आला. 7 चोक 28, अधिक 5 किती येईल, 28 अधिक 5 33, 3 आला. म्हणजे फक्त ऑप्शन ए मला सुटे स्थानी 0 देणार आहे. म्हणजेच काय, ऑप्शन फर्स्ट माझा बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. ह्या खूप लहान लहान गोष्टी आहेत, पण परीक्षेत खूप जास्त वेळ वाचवतात. क्लिअर आहे का. चला पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे, मूल्यांकन करा. ठीक आहे, मूल्यांकन करा. बघा किती सिम्प्लिफिकेशन वर क्वेश्चन आले, सिम्प्लिफिकेशन वर किती क्वेश्चन आलेत बघा. तर या सिम्प्लिफिकेशन वर किंवा सरळीकरण वर तुम्हाला जर युट्यूबवर डिटेल व्हिडिओ पाहिजे असला, अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, तर व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट मध्ये सांगा की सरळीकरणचा सर व्हिडिओ द्या म्हणून. ठीक आहे, मी व्हिडिओ तुम्हाला क्रिएट करून देईल. आता मूल्यांकन करायचंय मला, कशाचं करायचंय सांगा. तर वजा 9, वजा वजा 60. आता हे जे भागिले आहे ना, ते मी असं लिहितो, भागिले वजा 12, भागिले वजा 12, अधिक वजा 3 गुणले 9. चला एक एक सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिला काय होणार आहे सर, भागाकार होणार. कुठला, 12 एके 12, 12 पंचे 60. वजाला वजा तर इथे कॅन्सल होईल, तसंच 12 पंचे 60 होईल, बरोबर ना. आता काय होईल सांगा मग सर, सुरुवातीला तर वजा 9 आहे असं राहिलं. आता हे इथं वजा आहे आणि भागाकाराचं 5, म्हणजे हे झालं वजा 5. आता 9 त्रिक 27, वजा 27 होईल कारण वजा 3 आहे, आणि अधिक वजा वजा होईल, म्हणजे हे आलं वजा 27. फक्त या सगळ्यांची बेरीज करा आणि वजाबाकीचं चिन्ह द्या, कारण तिन्हींना पण काय वजा चिन्ह आहे. आता 27 अधिक 5 32, 32 अधिक 9 41, वजा 41 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर सेकंड माझं करेक्ट उत्तर असणार आहे. क्लियर है, समझलं, समझ में आ रहा है बेटा. चलो नेक्स्ट बघा. एक दुकानदारकडे 7 सेंटीमीटर त्रिज्येचा एक गोलाकार लाडू आहे. त्याच साहित्यासह 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे
किती लाडू बनवता येतील. काय आता इथं थोडस लक्ष द्या. मेन्शुरेशनचा प्रश्न आहे, ठीक आहे, क्षेत्रमितीचा किंवा ज्याला आपण 3D 2D वगैरे म्हणतो, तर हा 3D चा प्रश्न आहे. त्यांनी काय म्हटलंय की एका दुकानदाराकडनं असा गोलाकार लाडू आहे आणि त्या लाडूपासून ना आपल्याला लहान लहान असे लाडू बनवायचे. आपण लहान लहान लाडू बनवायचे असं सांगितलं, किंवा गोलाकार गोळा आहे आणि त्या गोळ्यापासून लहान लहान गोळे बनवायचे. ठीक आहे, जेव्हा पण असा प्रश्न येईल तेव्हा काय करायचं माहित आहे, तेव्हा काय करायचं माहित आहे, तेव्हा एकच फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे तो? तर बघा, सगळ्यात पहिला 4/3, 4/3 असते काय रे? 3/4, अरे 3/4 पाय आर क्यूब भागिले 3/4 पाय आर क्यूब. ठीक आहे, एवढं करा. किंवा हे जरी केला नसला काही गरज नाही, ठीक आहे, कारण मी 3/4 4/3 मध्ये थोडस कन्फ्युज झालो इथं. काही गरज नाही एवढं पण करायची. जेव्हा पण आपल्याला मोठ्या गोळ्यापासून लहान लहान गोळे बनवायचे असतात तेव्हा काय करायचं, आर क्यूब भागिले आर क्यूब करायचं. आता वर जे आर क्यूब असतं, हे जे वर जे आर क्यूब असतं ते काय घ्यायची, कशाची त्रिज्या घ्यायची, मोठ्या गोळ्याची. मग मोठा गोळा कितीचा आहे सर? 7 सेंटीमीटरचा आहे. मग 7 सेंटीमीटरचा घन घ्या भागिले खाली जे आर आहे ते लहान गोळ्याचं घ्यायचं. लहान गोळ्याची त्रिज्या किती आहे सर? 3.5 चा क्यूब आहे. 3.5 चा क्यूब आहे. आता इथं यांचा क्यूब करत बसायची गरज नाही. काय करतो मी, सर इथं पण घन आहे, इथं पण घन आहे, म्हणजे मी याला काय लिहू शकतो रे सर? 7/3.5 कंसाचा घन. ठीक आहे, असं लिहू शकतो ना. जर अंशामध्ये आणि छेदामध्ये घन असेल तर पूर्ण कंसाचा घन मी लिहू शकतो. मग आता इथे कॅल्क्युलेशन करा. 3.5 एके 3.5 आणि 3.5 दोन्ही किती येतं? 7 येतं. म्हणजे काय मिळेल मला सर? 2 चा घातांक 3 म्हणजेच काय, 2चा 3 वेळा गुणाकार आणि 2चा घनच आपल्याला किती मिळतो सर? 8 मिळतो. म्हणजे 8 माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्षेत्रमितीचा हा प्रश्न होता. ठीक आहे, 3D वर खूप अवघड नसतो, सोपा असतो. फक्त यामध्ये फॉर्म्युला जास्त आहे. ठीक आहे, सूत्र जास्त आहे, ती सूत्र पाठ करायला लागतात. थोडस कन्फ्युजन होतं, पण परत परत तुम्ही रिवाइज केला तर ती सूत्र सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पाठ होतील. त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? नितीनकडे 1617 आहे रुपये. काय? 1617 रुपये आहे. त्यांनी ती त्याच्या प्रवीण आणि ऋषी या मुलांमध्ये वाटून दिली आणि त्यांना वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाचा 10% दराने गुंतवणूक करण्यास सांगितले. असे दिसून आले की प्रवीण आणि ऋषी यांना अनुक्रमे 17 आणि 18 वर्षानंतर समान रक्कम मिळाली. नितीनने प्रवीणला किती रक्कम दिली होती? आता मी तुम्हाला अशा केसमध्ये काय सांगितलंय सांगा. मी तुम्हाला काय सांगितलंय, या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की वार्षिक चक्रवाढ व्याजाचा दर किती आहे. आता सर तो दर किती आहे? तो दर आहे सर 10%. तो दर आहे 10%. मग या 10%ला आपण कसं लिहितो? अंशात आणि छेदात लिहिताना कसं लिहितो? याचा रेशो कसा लिहितो 10%चा? तर सर 1/10. कसा लिहितो? 1/10. मग हा 1/10 आहे, याचा मला गुणोत्तरात लिहायचा आहे, तर कसं लिहायचं सर? 10चं काय होणार? 10चं काय होणार सर? 1 आहे ना, म्हणजे ते 1 ऍड होणार 10 मध्ये, 11 होणार. आता आपण इथे काय करतो, तर दोघांच्या वयातला अंतर बघतो. तर हा 17 वर्षानंतर आणि हा 18 वर्षानंतर समान रक्कम मिळणार. ठीक आहे, म्हणजे दोघांच्या अंतर कितीचं आहे रे? फक्त 1च असणार आहे. ठीक आहे, समान वयाचे झाल्यावर रक्कम मिळत्या. याला 17 वर्षानंतर मिळाल्या, याला 18 वर्षानंतर मिळाल्या. याचा अर्थ काय? दोघांच्या वयात फक्त सर एकाचा अंतर आहे. दोघांच्या वयात 1चा अंतर आहे म्हटल्यावर याचा पण घातांक 1 येईल आणि याचा पण घातांक 1 येईल. जर 2चा अंतर असेल तर घातांक 2 येतील. आता सर 1चा अंतर आहे त्याच्यामुळे घातांक लिहायची काही गरज नाही. बरोबर. आता आपण काय करतो, टोटल अमाऊंट किती आहे बघतो. काय करतो, टोटल अमाऊंट किती आहे बघतो. तर सर 1617 एकूण रक्कम होती त्याच्याकडे. एकूण रक्कम किती होती? 1617. याला काय करतो आपण? भाग देतो. कशानं?
तर या दोघांच्या बेरजेनं. कारण का त्यामध्ये एक वाटणी 10ची असणार आहे, एक वाटणी 11ची असणार आहे. एक वाटणी 10ची असणार आहे, एक वाटणी 11ची असणार आहे. बरोबर? मग टोटल किती वाटण्या करायला लागतील मला? 10 अधिक 11 तर टोटल 1617 रुपयाच्या 21 वाटण्या कराव्या लागतील. चला भाग द्या. 21 एके 21 21 सत्ते 147 आणि परत 14 उरलं 21 सत्ते 147 म्हणजे किती मिळालं सांगा मला? मला इथं मिळालं सर 77. म्हणजे 1 ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 77 मिळाली. याचा अर्थ काय रे? याचा अर्थ काय? सर 1 ची व्हॅल्यू 77 आली. आता मला 10ची किंवा 11ची व्हॅल्यू काढायची आहे. काढायला कोणाची सांगितली हे बघा, कारण इथं पण भरपूर मुलं चूक करतात. त्यांनी काय विचारले? नितीनने प्रवीणला किती रक्कम दिली असं म्हटले. नितीनने प्रवीणला किती रक्कम दिली असं म्हटले. आता यामध्ये सांगतो तुम्हाला नेहमी जे मोठं गुणोत्तर आले, जे मोठं गुणोत्तर आले ते मोठ्या भावाचं असतं, ठीक आहे, मोठ्या व्यक्तीचं असतं. आणि जे लहान गुणोत्तर आले ते लहान व्यक्तीचं असतं, ते लहान व्यक्तीचं असतं. मला सांगा प्रवीण मोठा आहे की लहान आहे? दोघांच्या व्यवस्थित प्रश्न वाचला की समजेल. प्रवीण आणि ऋषी या 2 मुलांमध्ये वाटले. मी काय म्हणतोय? प्रवीण आणि ऋषी या 2 मुलांमध्ये वाटले. आता त्यांचं वय समान व्हायला ती रक्कम मिळणार. बरोबर? समान रक्कम मिळते म्हणजे समान कालावधीनंतर मिळणार. आता बघा याला 17 वर्षानंतरच मिळाल्या प्रवीणला. प्रवीणला 17 वर्ष झाल्यावरच मिळाल्या आणि जो ऋषी आहे त्याला 18 वर्ष लागले. त्याला किती लागले? 18 वर्ष लागले. म्हणजे ज्याला जास्त वर्ष लागले तो काय असणार आहे? लहान असणार आहे. म्हणजे लहान कोण असणार आहे सांगा यात? लहान असणार आहे सर ऋषी. लहान असणार आहे ऋषी आणि मोठा कोण असणार आहे सर? प्रवीण. मोठा कोण असणार आहे? प्रवीण. मला विचारले कुणाचं रे? तर प्रवीणला किती रक्कम मिळाली? विचारले कुणाचं? सर या प्रवीणला किती रक्कम मिळाली? मग मला सांगा प्रवीणची व्हॅल्यू किती आहे रे? गुणोत्तर किती आहे सर? 11 आहे. प्रवीणचं गुणोत्तर किती आहे? 11 आहे. गुणले एकाची व्हॅल्यू किती आले रे? 77 आले सर. म्हणजे 11 गुणले 77 करतो मी. 11 गुणले 77 केला तर किती मिळेल? 11 साठी 77 हातच्याला जाईल 7. 11 साठी 77 अधिक 7 84. 847 तुमचा उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 करेक्ट आहे. आता ही जी गोष्ट आहे लहान आणि मोठा, इथं मी काय एक्सप्लेन केलं तुम्हाला सांगतो, ठीक आहे? काय गरज आहे? मुलं सगळं बरोबर सोडवत असतात, पण लहान कुठला? प्रवीणची वाटणी कुठली आणि आपल्या ऋषीची वाटणी कुठली? हे डिसाईड करायला चुकतात. इथं चुकला तर उत्तर चुकतं. कसं सांगतो तुम्हाला? समजा तुम्ही प्रवीणला 11 ऐवजी जर 10 मानलं आणि ऋषीला 11 मानलं. प्रवीणला जर तुम्ही 10 मानलं ना, तर प्रवीणची वाटणी काय होईल रे? तर 77 गुणले 10 होईल. आणि 77 गुणले 10 काय मिळेल तुम्हाला? 770 मिळेल. आणि ते 770 ना ऑप्शन मध्ये पण आहे. ठीक आहे? ऑप्शन मध्ये पण आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुमचं आलेलं उत्तर ऑप्शन मध्ये दिसतं, तेव्हा तुम्हाला तेच बरोबर वाटतं आणि तुम्ही गडबडीत त्याला टिक करून पुढे जाता. पण तिथं तुम्ही चुकताय. ठीक आहे? त्याच्यामुळं गणित सॉल्व्ह करत असताना मेंदू थाऱ्यावर ठेवायचा. आणि मेंदू थाऱ्यावर ठेवण्यासाठी या लहान लहान गोष्टी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा 16वा. 2 ट्रेन 60 किलोमीटर प्रति तास आणि 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने विरुद्ध दिशेकडून समोरासमोर येत आहेत. म्हणजेच काय? इकडून एक ट्रेन आल्या आणि इकडून एक ट्रेन आल्या. त्यातले एका ट्रेनचा वेग काय? 60 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे? आणि दुसऱ्या ट्रेनचा वेग काय? सर 110 किलोमीटर प्रति तास आहे. दुसऱ्या ट्रेनचा काय? 110 किलोमीटर प्रति तास आहे. लक्षात घ्या. समोरासमोर यायला. ठीक आहे. आता बघा एका ट्रेनची लांबी 360 किलोमीटर आहे. ही जी पहिली ट्रेन आहे ना, हिची लांबी 360 मीटर आहे. सॉरी किलोमीटर म्हटलं मी. 360 मीटर आहे. एकमेकांना पार करण्यासाठी या दोघींना पण ना एकमेकांना पार करण्यासाठी 21 सेकंद वेळ लागतो. 21 सेकंद
वेळ लागतो, तर दुसऱ्या ट्रेनची लांबी मला काढायची आहे. दुसऱ्या ट्रेनची लांबी मी x मानतो. ठीक आहे. दुसऱ्या ट्रेनची लांबी मला काढायची आहे. आता बघा कसं काढू शकतो मी? कसं काढू शकतो? आता मला त्यांनी वेळ दिलाय. त्यांनी मला काय दिलाय? वेळ दिलाय. म्हटल्यावर मी काय वापरू शकतो? वेगच्या बाबतीत वेळचा फॉर्म्युला वापरू शकतो. एखाद्या स्पीडमध्ये, ठीक आहे. स्पीडच्या बाबतीत किंवा वेगच्या बाबतीत वेळचा फॉर्म्युला काय होतो रे? काय होतो सांगा? अंतर भागिले वेग होतो. बरोबर? फॉर्म्युला काय होतो? तर अंतर भागिले वेग होतो. हे गोष्ट या जे गणित आहे, ठीक आहे. वेगवेगळं अंतर म्हणा किंवा जी थोडीशी ऍडव्हान्स गणित आहे, ती मी पूर्ण तुम्हाला बेसिक पासून एक्सप्लेन करालोय. कारण काय या गणितात तुम्ही चुकताय हे मला माहित आहे. त्याच्यामुळे ही गणित व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता मला सांगा, अंतर किती असणार आहे रे? अंतर किती असणार आहे? सर, जेव्हा दोन ट्रेन एकमेकांना क्रॉस करत असतात किंवा एकमेकांना ओलांडत असतात, तेव्हा त्या दोन ट्रेनची जी लांबी आहे तेच अंतर असतं. मला सांगा दोन ट्रेनची लांबी किती होईल? पहिल्या ट्रेनची तर 360 आहे आणि दुसऱ्या ट्रेनची किती आहे? तर x आहे. म्हणजे अंतर किती होईल माझं? 360 अधिक x होईल. बरोबर? भागिले वेग किती होईल सांगा? आता बघा, जेव्हा दोन रेल्वे किंवा दोन ट्रेन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने समोरासमोर येत असतात, तेव्हा जो वेग आहे, तेव्हा काय होते? जो वेग आहे तो ऍड होतो. म्हणजे वेग काय होईल माहिती आहे? 60 किलोमीटर प्रति तास अधिक 110 किलोमीटर प्रति तास. वेग काय होईल? ऍड होईल. आता बघा, इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. जी वेळ दिल्या, ती दिल्या 21 सेकंद. आता वेळ सेकंद मध्ये आहे, ठीक आहे. अंतर जे दिले ते मीटर मध्ये आहे. पण जो वेग आहे ना, तो किलोमीटर प्रति तास मध्ये. इथं लिहितो बघा, वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तास मध्ये. याला मला काय करायचं आहे? मीटर प्रति सेकंद मध्ये आता घ्यावं लागेल. कारण हे मीटर मध्ये आणि हे सेकंद मध्ये म्हटल्यावर मला मीटर प्रति सेकंद मध्ये घ्यावं लागेल. आणि जेव्हा मला किलोमीटर प्रति तास मधून मीटर प्रति सेकंद मध्ये जायचं असतं, तेव्हा मला 5/18 ने गुणावं लागतं. काय करावं लागतं? 5/18 ने गुणावं लागतं. चला मग पुढे सॉल्व्ह करा. काय मिळेल सांगा मला? मला मिळेल सर 21 बरोबर 360 अधिक x भागिले 60 अधिक 110 किती मिळेल? 170. 170 गुणुले 5 भागिले 18. बरोबर ना? असंच मिळेल का? ठीक आहे. आता काय करू शकतो सांगा मी? काय करता येईल का मला? काय करता येईल का? सांगा. काय करूया इथं? इथं 18 आहे, तर इथे 170 आहे. भाग कशाने जातो का बघा? 8 आहे, 70 आहे. ठीक आहे. आपण 2 न भाग देऊया. 92 18. ठीक आहे. आणि इथं काय करूया? 8 16 आणि 2 10. बरोबर? किती मिळालं सांगा मला? 85 गुणिले 5 भागिले 9. आता अजून पण आपण काय करू माहित आहे? हे भागिले 9 जे आहे ते वर इकडे गुणले 9 होतं. ठीक आहे. ते वर इकडे काय होतं? गुणले 9 होतं. किंवा मी काय करतो? 21 आहे असं ठेवतो. ठीक आहे. हे भागाकारात 85 आहे. हे इकडं गुणाकारात 85 होईल. हे इकडं गुणाकारात 85 होईल. बरोबर ना? आता बघा, आणि हे जे भागाकारात 5/8 आहे, हे इकडं गुणाकारात 5/9 होईल. गुणाकारात 5/9 होईल. बरोबर किती मिळेल सांगा मला? 360 अधिक x. 360 अधिक x. बरोबर? आता सॉल्व्ह करा. कितीनं भाग जातो रे? कितीनं भाग जातो? सर 3 त्रिक 9, 3 7 21. गुणाकार करा. 7 5 35 गुणले 85 भागिले 3 बरोबर 360 अधिक x. मी स्टेप आणि स्टेप सॉल्व्ह करून द्यालोय हा. आता इथून पुढचे जे आहे ना ते इथं लिहितो. ओके. आता बघा, मला गुणाकार करायला लागेल 35 आणि 85 चा. ओके. 35 गुणिले 85 करा, किती येईल सांगा मला? 85 आणि
3 5 गुणाकार करा. किती मिळेल मला? 5 5 25 हातच्याला जाईल 2 5 48 अधिक 2 42 3 5 15 हातच्याला जाईल 1 8 त्रिक 24 आणि 1 25 बरोबर म्हणजे किती मिळालं मला 5 7 9 आणि 2 29 75 मिळालं. इथं सॉल्व्ह करतोय ठीक आहे. मला त्यांचा गुणाकार किती मिळाला रे? 29 75 भागिले 3 बरोबर 360 अधिक x मिळाला. ओके इथं लाईन मारतो म्हणजे लक्षात होईल तुमच्या. हा मला गुणाकार मिळाला आणि त्याला 3 न मला भाग द्यायचा आहे. चला भागाकार करा. 3 एके 3 3 नव्वेल 27 उरलं 2 3 नव्वेल 27 उरलं किती रे? 27 म्हटल्यावर 5 उरलं ना. मग 3 एके 3 उरलं किती? 20 3 एके 3 उरलं 2 बरोबर ना. पॉईंट होईल 20 मग 3 सांग 18 म्हणजे 991.6 येईल यांचा भागाकार. भागाकार किती येईल? 991.6. आता इकडे जे अधिक 360 आहे ते इकडे काय करतो? वजा 360 करतो. बरोबर काय मिळेल मला x आणि मला xच काढायचा आहे ना. दुसऱ्या ट्रेनची लांबीच काढायची. मला सांगा 391 मधून 360 घालवा. किती मिळेल रे? तर 331 सॉरी 300 नाही 631 मिळेल. किती मिळेल? 631.6 तर पुढं आहे असं येईल बरोबर x आणि ही माझी काय असणार आहे? दुसऱ्या ट्रेनची लांबी असणार आहे 331.66. बाकी कुठे 331 आहे का? नाही बरोबर. म्हणजे 331.66 मीटर काय असणार आहे माझी त्या ट्रेनची लांबी असणार आहे. आता हा प्रश्न तुम्हाला इतक्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दिलाय. बघितला तरी समजायला पाहिजे की नेमकं काय काय प्रोसेस केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा टाइपचे जे प्रश्न आहेत ते तुमचा थोडासा वेळ खातात. तर या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कारण इथं काय असतं जास्त कॅल्क्युलेशन असतं. काय असतं? जास्त कॅल्क्युलेशन असतं. इथं तुम्ही डायरेक्ट पण करू शकला असता. कसं? डायरेक्ट सुद्धा तुम्ही इथं 3 न दिला असता. 21 ला आणि 18 ला. ठीक आहे. तिथं देऊ शकला असता. इथं पण 17 ला आणि राहिलेल्या गोष्टींना म्हणजे इथं 3 परत राहिलं असतं ना तर त्याला परत भाग देऊ शकला असता. या टाइपनं सुद्धा गोष्टी करू शकता. पण ते कधी करणार आहे जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करत जा, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे. मी स्टेप बाय स्टेप काय घेतलं कारण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्याच प्रश्नांमध्ये अगदी शॉर्ट गेलो तर तुम्हाला ते परीक्षेमध्ये त्रास देऊ शकतात. तर आपल्याला परीक्षेत डोक्याला ताण द्यायचा नाही. व्यवस्थितपणे सगळं शिकलंय तसं सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर आहे? चलो. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. राजेश्वर 12 दिवसात, विक्रम 6 दिवसात आणि टायगर 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. ठीक आहे. ते सर्व मिळून कामाला सुरुवात करतात, पण राजेश्वर 2 दिवसांनी आणि विक्रम काम पूर्ण होण्याआधी 3 दिवस काम सोडून जातात. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? असं त्यांनी मला विचारले. साधा आणि सरळ प्रश्न. लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटले? राजेश्वर आर जो आहे तो एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. त्यानंतर जो विक्रम व्ही आहे तो एक काम तर 6 दिवसात पूर्ण करतो आणि टायगर जो 15 आहे सॉरी टायगर जो टी आहे तो एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. आता असं ज्या वेळेला दिलं जातं तर ते कशासाठी दिलं जातं मला? तर त्यांची क्षमता काढायला दिलं जातं. त्यांची काम करण्याची क्षमता काढायला. मग काम करण्याची क्षमता कसं काढणार? सर या तिघांचा मी सगळ्यात पहिला काय काढेन? लसावी काढेन. तिघांचा लसावी काढेन. तिघांचा लसावी सर येईल 60. तिघांचा लसावी किती येईल? 60 आणि हा जो 60 लसावी येतो हा जो 60 लसावी येतो हेच माझं काय असतं रे? हेच माझं असतं त्या प्रश्नातलं एकूण काम. हेच काय असतं माझं त्या प्रश्नातलं एकूण काम. आता बघा 12 पंचे 60 होतं म्हणजे 5 काय झाली? क्षमता झाली कुणाची? राजेश्वरची. ठीक आहे. 60 भागिले 6 केलं तर किती मिळेल मला? 10 मिळेल. 10 क्षमता होईल माझी या विक्रमची आणि टायगरची किती येईल? तर 15 चोक 60 होतं. 4 क्षमता येईल आपल्या टायगर बाईची. ठीक आहे. आता बघा मला त्यांच्या क्षमता कळाल्या, एकूण काम कळालं. आता त्यांनी मला काय म्हणतात? ते म्हणतात की ते सर्व मिळून म्हणजे तिघच्या तिघ मिळून कामाला सुरुवात करतात. पण राजेश्वर 2 दिवसानं ते काम सोडतोय. म्हणजे काय? सुरुवातीचे 2 दिवस ते तिघ मिळून काम करणार आहे. मग जेव्हा असं सांगितलं जातं त्यावेळेला काय करायचं? तर या तिघांची क्षमता घ्यायची. तिघ मिळून पण काम करायलेत ना. मग
सर राजेश्वर एका दिवसात 5 काम करतो, अधिक जो विक्रम आहे तो एका दिवसात 10 काम करतो, अधिक जो टायगर आहे तो एका दिवसात 4 काम करतो आणि हे तिघे मिळून 2 दिवस काम केले, म्हणजे एकूण काम किती करणार आहेत ते 2 दिवसात? तर सर 10 + 5 = 15 आणि 19, 19 दोन्ही सर 38 काम ते काय केलं? पूर्ण केले. 38 काम ते काय केले? 2 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे. मला सांगा, हे 38 काम त्यांचं पूर्ण झालं. आता त्यांनी पुढे काय म्हटलंय सांगा? जे राहिलेलं काम आहे, जे राहिलेलं काम आहे ते, हा जो राहिलेला विक्रम आहे, ठीक आहे, हा जो राहिलेला विक्रम आहे आणि हा टायगर आहे, हे पूर्ण करणार आहेत. ठीक आहे. मला सांगा राहिले काम किती? काम राहिले किती रे? सर 60 होतं, त्यातला 38 तर पूर्ण झालंय. म्हणजे सर काम शिल्लक किती राहिलं? 22. काम शिल्लक किती राहिलं? 22. आता यात पण त्याने अनेक कंडिशन दिलंय काय? काम संपण्याच्या 3 दिवस आधी जो विक्रम आहे तो काम सोडून जातो म्हटलंय. मग मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत सांगितलेलं, जेव्हा काम सोडून जातो असं दिलं जातं, तेव्हा त्या वेळेमध्ये होणारं काम त्याच्यात ऍड करायचं. म्हणजे आता बघा, इथं जो विक्रम आहे तो 3 दिवस आधी काम सोडून जातोय. मग त्या 3 दिवसात विक्रम किती काम केला असता? सर एका दिवसात 10 करतोय, म्हणजे 3 दिवसात 30 केला असता. तर राहिलेल्या कामात हे 30 ऍड करायचं. राहिलेल्या कामात काय करायचं? हे 30 ऍड करायचं आणि भागिले काय करायचं? कोण करणार आहे शेवटला ही दोन्ही कामं? कोण करणार आहे? सर विक्रम आणि टायगर दोघांची इफिशियन्सीनं भाग द्या. 10 + 4 सर 14. दोघांच्या क्षमतेने याला भाग द्यायचा 14. किती येईल सांगा मग? 22 + 30 किती होईल? तर 52/14. 52/14. कितीनं भाग जातो रे? सर 2 न भाग जातो. बे 7 14, बे बे दुनी 4 आणि बे 6 12. म्हणजे काय मिळेल मला? 26/7 मिळेल. आता या 26/7 लाच मी कसं लिहू शकतो? ठीक आहे, किंवा इथं लिहितो. 26/7 लाच कसं लिहू शकतो? सर 7 त्रिक 21. 26 ला जर मी 7 न भाग दिला तर 7 त्रिक 21 होईल. 3 न पूर्णपणे भाग जाईल. आता 21 गेलं म्हणजे 26 मधलं 5 शिल्लक राहिलं, छेद 7 आहे असं राहील. ठीक आहे. म्हणजेच काय? इथं सर 3/5/7 दिवस लागले आणि इथं सुरुवातीला 2 दिवस लागलेले. आपल्याला विचारलंय काय? एकूण किती दिवस लागले? ठीक आहे. तर सर सुरुवातीला 2 दिवस अधिक आत्ताचे 3/5/7 दिवस. बरोबर? म्हणजे टोटल काय मिळेल मला? 5/5/7 दिवस लागले तो. बरोबर का? ऑप्शन आहे 5/5/7. ऑप्शन 4 माझा करेक्ट असणार. क्लिअर आहे? सुरुवातीला राजेश्वर ते सगळे एकत्र 2 दिवस केले, त्यानंतर राजेश्वर सोडला. त्यानंतर दोघंच काम करणार होतं कोण? विक्रम आणि टायगर. पण विक्रम जो आहे तो पण गद्दार निघालाय. 3 दिवस अगोदरच सोडून चाललाय. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं काम त्याच्यात परत ऍड केलं. त्या 3 दिवसात तो 30 काम करू शकला असता. त्यामुळे 22 मध्ये परत 30 ऍड केलं आणि त्याला दोघांच्या क्षमतेनं भाग दिला. दोघांची क्षमता किती आहे? 10 + 4 14. बरोबर? म्हणजे 52/14. 3/5/7 मिळतं. ते 3/5/7 दिवस आणि हे 2 दिवस असे एकूण 5/5/7 दिवस आपल्याला ते पूर्ण काम करायला लागतील. क्लिअर? चला नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न काय बघा, एका किल्ल्यावर 150 माणसांना 85 दिवस पुरेल इतके अन्नधान्य होते. 15 दिवसानंतर 25 माणसे किल्ला सोडून निघून गेली. उर्वरित अन्नधान्य किती दिवस पुरेल? असा जेव्हा पण प्रश्न येईल तुम्हाला, तर बघायचं सगळ्यात पहिला एकूण किती आहेत रे माणसं? 150 आणि किती दिवस पुरणार आहे? 85 दिवस. ठीक आहे. मग मी काय करतो, या 150 ला 85 ने गुणतो, म्हणजे मला काय कळेल? एकूण व्हॅल्यू मिळेल इथं काहीतर. ठीक आहे. आता हे 85 दिवस 150 माणसांना पुरेल इतकं अन्न आहे. त्यामध्ये काय झाले बघ, त्यामध्ये काय झालंय की 15 दिवसानंतर 25 माणसं किल्ला सोडून गेल्या. काय म्हटले त्यांनी? 15 दिवसानंतर 25 माणसं किल्ला सोडून गेल्या. म्हणजेच काय रे? सर पहिले 15 दिवस तर, काय म्हटलं मी? पहिले 15 दिवस तर काय होणार आहे? ती सगळी माणसं अन्नधान्य वापरणार आहेत. ठीक आहे. म्हणजे जे पहिले 15 दिवस आहेत, ती 150च्या 150 माणसं पहिले 15 दिवस अन्नधान्य वापरले. आता जे काही अन्नधान्य राहील,
जे काय अन्नधान्य राहील. पहिले 15 दिवस वापरले. 85 दिवस पुरणार होता, पण 15 दिवसच वापरले 150. आता जे काही अन्नधान्य तुमचं राहणार आहे, ते शिल्लक राहिलेली माणसं वापरणार आहेत. बरोबर? बरोबर आहे का नाही? शिल्लक राहिलेली माणसं वापरणार आहेत. आता सोडून किती गेले रे? तर 25. 25 जण गद्दार निघाले, ते सोडून गेले. मग कुठे गेले ते बघा. ठीक आहे, मी नाही सांगत त्याचं. आता बघा, 150 मधनं सर 25 जण निघून गेले. म्हणजे राहिले किती? सर 125 जण. राहिले किती? 125 जण. आता या 125 जणांना ते अन्न किती दिवस पुरेल तेच आपल्याला काढायचं आहे. ते सध्या मी इथं काय म्हणतो? ए मानतो. ठीक आहे. सध्या ते इथं मी काय म्हणतो? ए मानतो की त्यांना सर 125 जणांना ए दिवस ते अन्न पुरेल. आता हे फक्त सॉल्व्ह करा. काय करूया आपण? तर 150 गुणिले 85 आहे असं ठेवू. ठीक आहे. इकडे काय करतो मी? 150 आहे आणि 125 आहे. त्याच्यामुळे मी इथं 25 यातनं कॉमन घेतो. ठीक आहे. मग 25 गुणिले 150 भागिले जर 25 केलं तर मला किती मिळतं? 25 सक्क 150 मिळतं. गुणिले सर 15 आहे असं. बरोबर? अधिक बघा. 125 मधनं 25 कॉमन काढलं. 25 पाचा 25 600 आणि सर ए आहे असं. 5 ए मिळालं. बरोबर ना? आता बघा इथं काय करता येईल मला? तर या 25 न इकडे 150 ला डायरेक्ट भाग जातो. 25 एके 25. 25 सक्क 150. 25 सक्क किती मिळेल मला? 150. मग बघा 6 पंचे 30 हातच्याला जाईल 3 आणि 6 पंचे 30 झालं. 8 7 48 अधिक 3 51. तर इथं 510 मिळालं. बरोबर? बरोबर किती मिळेल सांगा? 15 सक्क 90 अधिक 5 आहे. 90 अधिक 5 आहे. आता ए बरोबर किती मिळेल मला? किंवा 5 ए बरोबर किती मिळेल सांगा? सर हे 510 तर आहे असं ठेवेन मी. ठीक आहे. आणि जे अधिक 5 आहे ते इकडे काय होईल? सॉरी, जे अधिक 90 आहे ते इकडे काय होईल? वजा 90. मग ए बरोबर किती मिळेल सांगा मला? ए बरोबर किती मिळेल? 510 वजा 90 करा. 510 वजा 90 करा. किती मिळेल? तर 420 भागिले 5. भागिले 5 का? या 5 याचं 5 इकडे गेले. बरोबर? कॅल्क्युलेशन करा. 5 एके 5, 5 40 आणि 5 20. सर ए ची किंमत आली 84 दिवस. म्हणजे राहिलेल्या व्यक्तींना ते अन्न 84 दिवस पुरणार आहे. ऑप्शन आहे का रे? हो सर, ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. क्लिअर? म्हणजे मॉडरेट लेवलचे सगळे प्रश्न आहेत इथून पुढे. सुरुवातीला त्यांनी सोपे सोपे प्रश्न टाकले होते. पण जसं जसं पुढे जात गेलाय पेपर तसे तसे थोडेसे मॉडरेट लेवलचे प्रश्न यामध्ये विचारले. आता लास्टचे 2 प्रश्न आहेत. अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्या. प्रश्न 19वा काय आहे बघा. सारंगने एचडीएफसी मध्ये 4% वार्षिक व्याजदराने काही रक्कम गुंतवली. 2 वर्षानंतर वार्षिक आकारणीनुसार विचार केल्यास सारंगला चक्रवाढ व्याज म्हणून 153 रुपये मिळाले तर संबंधित सरळ व्याज किती असेल? आता बघा त्यांनी सांगितलंय 4% वार्षिक व्याजदराने काही रक्कम त्यानं गुंतवल्या 2 वर्षानंतर. टाइम पिरियड किती आहे? 2 वर्षानंतर आकारणीनुसार विचार केल्यास सारंगला चक्रवाढ व्याज जे आहे त्या मुद्दलवर ते 153 रुपये मिळाले तर संबंधित सरळ व्याज किती मिळेल? ओके. प्रश्न काय विचारलाय मला समजून घ्या. त्यांनी काय सांगितले सारंगनं एक रक्कम गुंतवली एचडीएफसी बँकेमध्ये. व्याजदर 4%. व्याजदर किती आहे? 4%. बरोबर. आता त्यांनी मला काय म्हटलंय? चक्रवाढ व्याज न मिळणारं जे व्याज आहे ते त्यांनी दिले मला किती? किती दिले रे? कुठे गेलं ते? 153 रुपये. तर सरळ व्याज किती असेल त्यांनी मला विचारलं. ठीक आहे. चक्रवाढ व्याज जर 153 असेल तर सरळ व्याज किती असेल असं त्यानं मला विचारलं. मी इकडे एका साईडला सरळ व्याज घेतो. एका साईडला सरळ व्याज घेतो आणि दुसऱ्या साईडला काय घेतो? चक्रवाढ व्याज. दुसऱ्या साईडला काय घेतो? चक्रवाढ व्याज. आता मला सांगा व्याजदर किती आहे रे? मला सांगा व्याजदर किती आहे रे? व्याजदर सर 4%. व्याजदर किती आहे? 4%. मग सरळ व्याजामध्ये 1 वर्षाचा तर व्याजदर 4% असेल तर 2 वर्षाचा काय असणार आहे? सर 8% असणार आहे. सरळ व्याजामध्ये काय होतो? डायरेक्ट डबल होतो. ठीक आहे. पण चक्रवाढ व्याजमध्ये कसा काढतो आपण व्याजदर? चक्रवाढ व्याजमध्ये कसं काढतो रे? तर चक्रवाढ व्याजमध्ये काढतो आपण ए अधिक बी अधिक ए गुणिले बी भागिले
100 या सूत्राला. बरोबर? म्हणजे ए पहिल्या वर्षीसाठी 4%, बी पण 4%. टोटल किती झाला माझा? 8%. अधिक 88 16 भागिले 100 म्हणजे 0.16. बरोबर? म्हणजे मला किती मिळाला रे? 8.16%. मला किती मिळाला? 8.16%. म्हणजे 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल? चक्रवाढ व्याज होईल सर 8.16%. आणि सरळ व्याज किती होईल सर? फक्त 8%. आता त्यांनी मला काय सांगितले की चक्रवाढ व्याजाने मिळालेली जी व्याज आहे म्हणजे या 8.16%ची जी किंमत आहे ती 153 सांगितले. ती किती आहे? 153 रुपये म्हटले. तर मला सरळ व्याजाची किती रक्कम मिळेल असं सांगायचंय. म्हणजेच काय 8.16%ची व्हॅल्यू दिली त्यांनी 153 आणि मला 8%ची व्हॅल्यू काढायची. कसं काढेन रे? कसं काढेन? सर 153 व्हॅल्यू आहे. कशाची? तर 8.16%ची. 8.16%ची. काढा कशाची? सर 8%ची. काढायची कशाची? सर 8%ची. मग मी इथे काय करतो माहित आहे? हे पॉइंट कॅन्सल करतो इथला आणि 2 झिरो वाढवतो. ठीक आहे. कारण का पॉइंट नंतर 2 झिरो आहे त्याच्यामुळे मी पॉइंट नंतर 2 झिरो आहे त्याच्यामुळे मी वर 2 झिरो वाढवू शकतो. आता बघा 8 न भाग देऊया का? तर 8 एके 8 8 एके 8 झिरो 8 दुनी 16 102 आलं. आणि वर किती आहे? 153. म्हणजे मला काय करायला लागेल रे? इथं लिहू का? इथं लिहितो बघा. मला काय करायला लागेल? तर 15,300 भागिले 102 करा. भागिले 102 करा. तुम्हाला उत्तर मिळेल. आता उत्तर काय येईल सांगा? उत्तर काय येईल? तर 153 102 न भाग जाईल का? हो सर जाईल. 102 एक्के 102. मग 153 मधून 102 वजा करा. 51 शिल्लक राहील ना म्हणजे 5100 मिळेल. किती मिळेल? 5100 ज्याला आपण 510 म्हणू शकतो भावा. आणि 102 गुणिले 5 केला तर किती मिळेल तुला? 510 मिळेल. म्हणजे सर 5 ने भाग जातो आणि 0 एक शिल्लक राहतं. म्हणजे 150 रुपये माझा आन्सर असणार आहे. त्या आकारणीनुसार त्याला 150 रुपये सरळ व्याज मिळेल. आणि 153 रुपये चक्रवाढ व्याज मिळेल. 3 रुपये जास्त का मिळालं? तर या 0.16% म्हणून. क्लिअर आहे? समजलं का इथं? इथपर्यंत समजलं असेल तर तुम्ही सगळेजण रिलॅक्स राहू शकताय. ठीक आहे. चल. आता शेवटचा प्रश्न बघा. या प्रॅक्टिस सेट मधला. काय प्रश्न आहे? प्रत्येकी 180 मीटर लांब अशा 2 ट्रेन समांतर रुळावर ठीक आहे 70 किलोमीटर प्रति तास आणि 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकींच्या दिशेने धावत आहेत. ठीक आहे. एकमेकींच्या दिशेने धावत आहेत. तर किती सेकंदात त्या एकमेकींना पूर्णपणे ओलांडतील? बर. आता इथं एकमेकींच्या दिशेने म्हटलंय म्हणजे एकमेकींच्या विरुद्ध दिशेने का एकमेकींच्या समान दिशेने लक्षात येत नाही. ठीक आहे आपण सॉल्व्ह करूया तरी पण. बघा 180 मीटर लांब अशा 2 ट्रेन. दोन्ही ट्रेनची लांबी किती आहे? 180 मीटर. आणि किती सेकंदात म्हटले मला वेळ काढायचा आहे. पण मी मगाशी सांगितलं वेगच्या बाबतीत वेळचा फॉर्म्युला काय आहे रे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले काय येतं? वेग येतो. बरोबर? ठीक आहे. ओके. एकमेकींच्या दिशेने धावत आहेत. इथं विरुद्ध करा. टाइप करायचं फक्त राहिले. विरुद्ध दिशेने धावत आहेत करा. तर अंतर किती आहे? ठीक आहे. आपण समान आणि विरुद्ध दोन्ही. आता जर समजा विरुद्ध घेतलं तर काय होणार? जेव्हा सर 2 ट्रेन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात असतात. ठीक आहे. म्हणजे इकडून समोरासमोर यायले. ठीक आहे. ही असं चालल्या आणि ही इकडून यायल्या. तेव्हा काय होतं रे? तेव्हा सर अंतर जे आहे ते डबल होतं. म्हणजे एका ट्रेनचं 180 मीटर आहे म्हटल्यावर दुसऱ्या ट्रेनचं पण 180 आहे. तर टोटल किती होईल? 360 होईल. टोटल काय होईल? 360. आता वेग काय होईल सांगा? 50 अधिक 70 होईल. वेग काय होईल रे? तर 50 अधिक 70 होईल. बरोबर? आता हा जो वेग आहे हा किलोमीटर प्रति तास मध्ये दिलाय आणि मला सेकंद मध्ये विचारले म्हटल्यावर याला 518 न भागायला पाहिजे. आता सॉल्व्ह करा किती येईल सांगा? सर 360 भागिले 50 अधिक 70 किती होईल?
तर 120 गुणले 5/18 गुणले 5/18 बरोबर. सॉल्व करा. 0 ला 0, 12 एके 12 त्रिक 36. म्हणजे मला पुढे किती मिळेल सांगा. हे 3 तर सर वर आहे असं राहील. गुणले हे जे खाली 5च्या खाली 18 आहे ते वर गुणाकारामध्ये जातं लक्षात ठेवा. गुणले 18 भागिले काय करा 5. बरोबर ना. सॉल्व करा पुढं किती मिळेल मला. 18 दुनी 36, 18 त्रिक 54. 54 भागिले 5 करा किती मिळेल तुम्हाला. 5 एक्के 5, 0.8 काय येईल 10.8 सेकंद लागतील. ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. तर मी सेकंद 10.8 सेकंद लागतील. काय केलं इथं सर 2 ट्रेन आहेत आणि दोन्ही ट्रेनची प्रत्येक लांबी 180 मीटर आहे. म्हणजे अंतर काय होईल दोन्ही ट्रेनचं ऍड होईल आणि त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चाललेत आणि त्या एकमेकांना ओलांडणार आहेत. मग अशा केसमध्ये स्पीड पण काय होते, वेग काय होतो, ऍड होतो. आता वेग दिलाय तो किलोमीटर प्रति तास मध्ये, मीटर प्रति सेकंद मध्ये करायचा आहे. त्यामुळे 5/18 त्याला गुणावं लागेल. एवढं केलं की तुमचं आन्सर येऊन जातं. ठीक आहे. इथं तुमचे या सेटचे 20च्या 20 प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. आता या प्रॅक्टिस शीटची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर विथ सोल्युशन तुम्हाला ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन चॅनल जॉईन करा. जर आजचा सेट आवडला असेल, तुम्हाला प्रश्न समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये थोडंसं छान छान लिहा जेणेकरून मी पण मोटिवेट होईन. ठीक आहे. आणि व्हिडिओला आपल्या मराठी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढचा सेट सुद्धा लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत जय हिंद.